15 डिसेंबरला शांतताप्रिय सगळे बौद्ध अनुयायी संविधानप्रेमी आंदोलन करत होते। त्या आंदोलनामध्ये काही लोक घुसले, आंदोलनाला बदनाम केलं आणि त्यानंतर जे कोम्बिंग ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात महिलांना, मुलांना, आमच्या तरुणांना, ज्यांच्या हातावर बाबासाहेब आंबेडकरांचं सही असेल, गोंदलेलं बाबासाहेबाचा फोटो गोंदला असेल, अशांना प्रचंड मारहाण केली आणि त्याच्यामध्ये आमचे एक शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, तो शहीद झाला। आणखी एक तलवारे नावाचा तरुण, त्याच्या काठीच्या माराने त्याच्या शरीरावर पूर्ण रक्ताच्या गाठी झाल्या, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तो कधी मरेल किंवा कधी काय होईल त्याचं असं आम्हाला माहिती नाही। पण 32 दिवस आमच्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी परभणी कार्यालयापुढं न्याय मागण्यासाठी आंदोलन केलं। सरकारने न्याय तर दिलाच नाही, पण लाँग मार्च काढण्याची वेळ आली। लाँग मार्चबद्दल सुद्धा काही शासनाचे प्रतिनिधी आमच्याकडे येतात, आलेच नाही कसं असं म्हणता येणार नाही, येतात पण ते काही फार काही ठोस आश्वासन देत नाहीत आणि परस्पर निघून जातात। त्याच्यामुळे हा लाँग मार्च अत्यंत शिस्तीमध्ये निघालेला आहे आणि अनेक लोक ह्या लाँग मार्चमुळे काय होणार हा प्रश्न आम्हाला करतात। तर मी आपल्याला सगळ्याला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की 200 किलोमीटरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या गावाला आमचा मुक्काम होता किंवा ज्या ज्या गावावरून आम्ही येत होतो तिथल्या सगळ्या आंबेडकरी समाजाने खाण्याची, राहण्याची, नाश्त्याची, चहाची, आमच्याकडे लिटरली पाण्याचे बॉक्स, केळीचे डझनानी केळी आणि सगळे बिस्किटचे पुडे असे प्रचंड प्रमाणात देत आहेत आणि जनतेचं हे प्रेम आहे, जनतेमध्ये जनजागृती झालेली आहे आणि स्वाभिमानी भीमसैनिक प्रचंड प्रमाणात या लाँग मार्चमध्ये सहभागी आहेत। छत्रपती संभाजीनगर एक चळवळीचं केंद्र आहे, आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे। या चळवळीच्या केंद्रातसुद्धा प्रचंड संख्येने भीमसैनिक माता भगिनी सामील होतील आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद लोकनेते विजयबाबा वाकोडे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देतील। या ज्या आमच्या काही मागण्या आहेत त्या सरकारच्या दृष्टिकोनातून अत्यंत क्षुल्लक आहेत, पण सरकारची या मागण्या मान्य करण्याची इच्छाशक्ती नाही आणि म्हणून सगळ्या माझ्या आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे की 2024 ते 2029 हा काळ आंबेडकरी जनतेसाठी, मुस्लिम माणसासाठी, अल्पसंख्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे। या काळामध्ये आपल्या सगळ्या आंबेडकरी जनतेने एकसंघ राहण्याची गरज आहे। सर, याच्यामध्ये एक मोर्चा आपला लाँग मार्च जो निघाला आहे त्याच्यामध्ये एक आणखी मागणी संतोष देशमुखांच्या हत्यारांना आणि संतोष देशमुखांना पण न्याय मिळावा अशी मागणी आहे, परंतु इतर समाजाच्या मध्ये फारसं सहभागी होताना दिसत नाही। काय त्यांना काय आव्हान करणार? नाही, आम्हाला जरांगे पाटलांनी आव्हान केले सगळ्या मराठा बांधवांना की तुम्ही या लाँग मार्चमध्ये सहभागी झालं पाहिजे, पण लाँग मार्च ह्या स्वइच्छेने सहभागी व्हायचं आणि शासनाच्या विरोधात आहे, पोलिसाच्या विरोधात आहेत, ज्याच्यामध्ये दम असते, धमक असते, तेच लोक सामील होतात आणि आंबेडकरी समाजामध्ये दम आहे, धमक आहे, मरणाची तयारी आहे, असे लोक तयार आहेत नाही। त्याच्यामुळे मग बाकी जे आम्हाला सगळ्याला विनम्र आव्हान आहे की सगळ्याला जर न्याय पाहिजे असेल, कारण हे 24 ते 29 मध्ये 5वी बहुमत आहे या सरकारला जनसामान्याची आता काही घेणं देणं नाही राहिलं। आपण बघताय सगळं, एक पालकमंत्री पाहिजे, मंत्री पाहिजे, हे पद पाहिजे, तो जिल्हा पाहिजे, त्याचं सरकार बिझी आहे। गरीब माणसाच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला त्यांना काही लक्ष द्यायला वेळच नाही। पुढचा पवित्रा काय राहणार आहे? आज छत्रपती संभाजीनगरकडून आम्ही मुंबईकडे जाणार आहोत। रस्त्यामध्ये प्रचंड संख्येने स्वागत होईल। नाशिकला आमची प्रचंड संख्येने सहभागी होतील आणि जेव्हा ठाणे मुंबईत जाऊ त्या सगळे मुंबईकर त्याच्यात जय होतील आणि मुंबई जाम होईल, तेव्हा मग सरकारला जे काही परिणाम होतील ते सरकारला ते बघावं। अच्छा, म्हणजे सर्व संघटना आहे ना? आम्ही आंबेडकरी समाज म्हणून हा आंदोलन करत आहोत। त्याच्यामध्ये सगळे रिपब्लिकन पक्षाचे गट सगळ्या आणि जे संविधान प्रेमी आहेत, मग ते काही रिपब्लिकन असावे नाही, काँग्रेसमधील, राष्ट्रवादीमधील सगळ्या पक्षातले संविधान प्रेमी लोक जे येतील त्या सगळ्या संविधान प्रेमी लोकांना आम्ही सामावून घेतोय। आता बघितलं तुम्ही आमच्या बाजूला भिक्खू संघ बसलेला आहे, महाराष्ट्रातला सगळा भिक्खू संघ सुद्धा या लाँग मार्चच्या त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या पाठीशी आहे। दादा, या लाँग मार्चमध्ये किती लोक असतील एकूण? नाही, रोज 2000 लोक असतात, 1000-2 आमचं असं आहे की आम्ही 1001 लोक सोबत असतो आणि बाकी 1000-1500 लोक मग या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला एक 10-10 किलोमीटर चालतात, ते पुन्हा वापस जातील। संभाजीनगर शहरामध्ये प्रचंड
का आपण लेणीच्या वेळी महामोर्चा काढला होता तेव्हा प्रचंड संख्येने लोक होते. आताही सगळ्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरामध्ये वाडावाडामध्ये भंतेजी गेलेत, आमचे काही कार्यकर्ते काम करत आहेत. त्याच्यामुळे प्रचंड संख्येने लोक येतील. लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे. लोकांना एक युवा नेतृत्व आशिष वाकोडेच्या नेतृत्वात हे सगळं चाललेलं आहे असं वाटतं. लोकांना नेतृत्वाचा पण प्रश्न पडलेला आहे, पण आम्ही शहीदांच्या मुलांच्याकडे नेतृत्व आहे याचं सगळे जनता त्यांच्या पाठीशी राहणार आहे. कारण त्यांचे रणांगणावर त्यांचे म्हणता येईल असं की जे कोम्बिंग ऑपरेशन होतं ते पोलिसांची आता जल्लादाप्रमाणे भूमिका होती. त्या जल्लादाप्रमाणे तिथून ते आमचे काही शहीद झाले कार्यकर्ते, त्यांच्या मुलांना त्यांच्या भावाला या लॉंग मार्चचं नेतृत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या आंबेडकरी जनतेला, नेत्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की ही लढाई स्वाभिमानाची आहे. त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा आकसभाव, दुजाभाव न करता आपण प्रेमाने ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. जय भीम. चंपावती लॉन्समध्ये जो परवरून आलेला लॉंग मार्च आहे त्याचं आगमन आपला संभाजीनगर शहरामध्ये होत आहे. आज दिवसभर संभाजीनगरामध्ये चालून हा लॉंग मार्च बुद्धनिवृत्ती आज आराम करणार आहे. तर हा लॉंग मार्चचा काही उद्देश आहे की जो आमचा भीमसैनिक आयुष्यमान कालकथित सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, आमचे लोकनेते विजयदादा वाकोडे, स्वर्गीय संतोष देशमुख, हे जे कोणी शहीद झालेले आहे लोक आहेत त्यांना न्याय मिळावा. त्यांना त्यावरती जे काही अमानुष अत्याचार झाला त्या अत्याचाराविरुद्ध जे कोणी अत्याचार केला त्या लोकांना शिक्षा व्हावी याकरता हा लॉंग मार्च आहे. आणि समाजात जे काय न्याय होतो, अत्याचार होतो, या अत्याचाराविरोधात हा लॉंग मार्च आहे. आणि सर्व समाजाला आव्हान आहे की संविधानप्रेमी जे लोक आहेत, संविधानात जे काही जाणणारे लोक आहेत त्या सर्व लोकांनी या मोर्चामध्ये लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावं आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं.